नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जयंतचा खरा चेहरा आता आला सर्वांसमोर. तर जयंतला फायनली पोलिसांनी ठोकले आता बेड्या. तर जानू आणि जयंतचं मोडणार आता लग्न. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, फायनली आपल्या संतोषने आत्तापर्यंत खूप चुका केल्या, पण आता लक्ष्मी आणि श्रीनिवासची माफी मागून आपल्या संतोषने परत त्या घरामध्ये एंट्री भेटवलेली असते आणि त्या घरामध्ये असा तसा जात नाही संतोष. तर लक्ष्मी आणि श्रीनिवासची माफी मागून त्याला सगळ्यात मोठा गेम खेळायचा असतो, ते म्हणजे ह्या जयंतचा पर्दाफाश करायचा असतो. तुम्ही पाहिलंच की ह्या जयंतने कशा प्रकारे आपल्या संतोषला मारहाण केलेली असते आणि त्यावेळेस मात्र संतोष ठरवतो की याचा बदला मी असा घेतो ना की याने याचा स्वप्नात पण विचार केला नसेल. तर दुसरीकडे मात्र विश्वाने त्याचे मित्रमैत्रिणी सगळे बोलवलेले असतात आणि त्या सगळ्यांच्या मदतीने आता तो जयंतचा पर्दाफाश करणार असतो आणि जानूला भूतकाळ कसा आठवेल या सगळ्या गोष्टीकडे मात्र विश्वा लक्ष देणार असतो. आणि हे सगळं करत असताना मात्र विश्वाच्या लक्षात एक गोष्ट अशी पण येते की जयंतचं आणि संतोषचं या दोघांचं काय ना काय भांडण झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर ह्यांची मदत घेतली पाहिजे संतोषची आणि त्याच्यामुळे आपल्याला एखादा असा भयानक पुरावा देखील सापडू शकतो, तो पण मात्र जयंत कानिटकरच्या विरोधात. त्याच्यामुळे जयंतला योग्य ती शिक्षा भेटून देण्यासाठी मात्र बिचारा विश्वा खूप प्रयत्न करत असतो आणि जानूला तिचा भूतकाळ आठवावा या गोष्टीसाठी पण त्याने खूप सारे प्रयत्न केलेले असतात. पण त्या बिचाऱ्याला माहीतच नसतं मुळात त्याच्यासोबत पुढे जाऊन काय घडणार आहे ते. तर दुसरीकडे आता एकीकडे तुम्ही पाहाल की कशा प्रकारे मात्र सिद्धू आणि भावनाने ठरवलेलं असतं की निलांबरीचा चेहरा सगळ्यांसमोर आपण असा एक्सपोज करायचा की तिने स्वप्नात पण विचार केला नसेल. तर आता निलांबरीला असं वाटतं की ती जोगतीन जी आहे ना ती खूप सेफ ठिकाणी असेल, कारण की तिला पकडलेलीच नाही असं तिला वाटतं. पण आता फायनली आपल्या सिद्धू आणि भावनाने तिला पकडलेलं असतं आणि ती आता सगळ्यांसमोर येऊन खरं सत्य देखील सांगणार असते आणि त्यावेळेस मात्र ही निलांबरी खूप बेकार तोंडावरती पडणार आहे आणि सिद्धू फक्त तिला तोंडावरतीच नाही तर तिला आता पोलिसांच्या ताब्यात पण देणार आहे. आणि हे सगळं प्रकरण चालू असताना मात्र आपली सुलक्षणा आजी खूप बेकार फसलेली आहे, कारण की त्या बिचारीची तर काही चूक पण नव्हती तरी देखील मात्र ह्या निलांबरीवरती विश्वास ठेवून मात्र ती भावनाला आता त्रास देते. आणि ज्यावेळेस मात्र तिला देखील हे सत्य समजेल की हे सगळं त्या निलांबरीने मुद्दाम केलं होतं पैसे देऊन त्या भावनाचं बाळ मारण्यासाठी, त्यावेळेस मात्र सुलक्षणा आजी स्वतः मात्र ह्या निलांबरीचा चांगल्याच प्रकारे माज मोडू शकते. तुम्हाला माहितीच आहे आत्तापर्यंत मात्र आपली सुलक्षणा आजीचं म्हणणं पूर्ण बदललं होतं, पण जेव्हापासून या निलांबरीने त्या घरात येऊन काड्या करायला सुरुवात केली तेव्हापासून मात्र सुलक्षणा आजी परत पहिल्यासारखं वागायला लागलेली आहे. तर आता सिद्धू आणि भावना ह्या दोघांना देखील काळजी ह्याच गोष्टीची घ्यायची असते की कोणी दुसरा व्यक्ती येऊन सिद्धू आणि भावनाच्या नात्यामध्ये काडी नको लावायला. तर आता भावना आणि सिद्धू हे दोघेजण देखील जानू आणि जयंत ह्या जगांच्या लग्नामध्ये खूप जोरदार तयारी करत असतात, पण त्याच लग्नामध्ये आता त्यांना माहीत नसतं की पुढं असं काय घडेल की त्या सगळ्यांसमोर मात्र या हरामखोर जयंतचा खरा चेहरा देखील येईल. तर दुसरीकडे विश्वाने आता पूर्णपणे तयारी केलेली असते, त्याच्या कॉलेजमधले मित्रमैत्रिणी आलेले असतात, ते मात्र आपल्या विश्वाला सगळी काही मदत करणार असतात आणि जानूला तिचा भूतकाळ आठवून देण्यासाठी. त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण चालू असताना मात्र विश्वाला सगळ्यात मोठी यांची मदत होणारच आहे आणि ह्या गोष्टीमुळे मात्र बिचाऱ्या जानूला देखील खरं ते सत्य लवकरात लवकर समजणारच आहे. तर दुसरीकडे तुम्ही पाहायला गेलं तर मात्र ह्या संतोषच्या डोक्यात एकच राग असतो, कारण की तुम्हाला माहिती आहे की या संतोषने एकच मूर्खपणा केला. ज्यावेळेस मात्र त्याला माहीत होतं की विश्वाच्या आईला मारणारा खरा गुन्हेगार मात्र हा जयंत कानिटकरच आहे, त्यावेळेस मात्र जर संतोषने सगळ्यांना सत्य सांगितलं असतं तर आत्तापर्यंत बिचाऱ्या विश्वाच्या आईला देखील न्याय भेटला असता आणि ह्या जयंतचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला असता. पण या संतोषने पैशाच्या लालचापोटी हे सगळं केलेलं असतं आणि त्यांनी जयंतकडून पैसा उकळायला सुरुवात पण केलेली असते. पण हा जयंत किती शातीर आहे तुम्ही पाहिलंच ना, त्यांनी संतोषची देखील धुलाई केली आणि संतोषला मारून टाकायला देखील तो मागे पुढे पाहणार नाहीये. आणि हे सगळं प्रकरण चालू असताना मात्र बिचारा संतोष आपला घाण फसलेला असतो. पण आता संतोषने ठरवलेलं असतं, कधी ना कधी आलेला अक्कल आपल्या संतोष डायरेक्ट ठरवतो की ह्या जयंतला मी ह्या लग्नातच एक्सपोज करतो सगळ्यांसमोर, कारण की संतोषकडे व्हिडिओ पण असतो त्याने विश्वाच्या आईला धक्का मारताना आणि तिचं डोकं आपटून ती मारताना देखील. आणि त्यावेळेस मात्र आता विश्वाला पण हे सत्य समजेल की त्याच्या आईला मारणारा दुसरा तिसरा व्यक्ती कोणी नसून हा जयंत कानिटकरच होता. तर हे जयंतने आत्तापर्यंत मात्र तुम्ही पाहिलंच की जानूच्या आजीला मारण्याचा प्रयत्न केला, दुसरीकडे विश्वाच्या आईला तर मारलंच आणि जानूच्याच कॉलेजमध्ये शिकणारा तिचा एक मित्र होता त्याला देखील मात्र डोक्यात कुंडी पाडून ह्या जयंतने मारलेलं असतं. अशी कित्येक प्रकरणे ह्या जयंतने केलेली आहेत. पण अजूनपर्यंत पण श्रीनिवास आणि लक्ष्मीच्या डोळ्यावरती अशी पट्टी बांधली की जानूचं एकदा सोडून दोनदा लग्न त्या हरामखोर जयंतसोबत ते लावून देत आहे आणि तरी पण यांना अजून पण जयंतचा खरा चेहरा आणि रूप समजलेलं नाही. आणि त्या जानूला तर आता काहीच भूतकाळ आठवण नाही, त्याच्यामुळे ती तर त्या जयंतच्या प्रेमात पार वेडी होऊन
गेलेली आहे. तिला समजतच नाही की ती नेमकं काय करते आणि तिचा हा मूर्खपणा आता तिच्याच अंगलट येणार आहे. तर दुसरीकडे मात्र सिद्धूला एक गोष्ट समजते की हा जयंत आता वागतोय एक आणि दिसतोय एक. कारण की सिद्धूला जाणवलेलं असतं की हा जयंत जसा वागतोय ना तसा बिलकुल पण नाही आहे. कारण की सिद्धूच्या कानावरती काही गोष्टी आलेल्या असतात आणि सिद्धूने डोळ्यांनी पाहिलेले पण असतात. त्याच्यामुळे सिद्धूला आता दोन गोष्टींचा छडा लावायचा असतो. एक म्हणजे त्या निलांबरीचा चेहरा सगळ्या जगासमोर आणायचा असतो आणि दुसरीकडे म्हणजे मात्र ह्या जयंतचं नेमकं काय चाललंय हे शोधून काढायचं असतं. तर मात्र आता बिचारा विश्वा त्या घरामध्ये एंट्री करणार असतो, पण जयंत त्याला वॉर्निंग मारतो आणि सांगतो की तू जर ह्या लग्नामध्ये काही गडबड केली तर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही. तर विश्वाने पण सांगितलेलं असते की ती वेळच तुझ्यावरती येऊन देणार नाही. तर मित्रांनो, आता विश्वाला एकच गोष्टीची मदत हवी असते, ते पण संतोषकडून, की तो काय ना काय सत्य सांगेल म्हणून. पण फायनली आता विश्वास संतोषला जाऊन भेटतो आणि म्हणतो की संतोष दादा प्लीज मला काही ना काहीतरी सांगा या जयंतच्या बाबतीत तुम्हाला माहीत असलेली गोष्ट. पण संतोष ठरवतो की मला तर एवढी मोठी गोष्ट माहीत आहे, ही जर कळाली ना विश्वाला तर विश्वास स्वतः त्या जयंतचा खून करायला पण मागे पुढे पाहणार नाही, कारण की जीवच घेईल. पण आता संतोषला माहीत असतं की ही जर मी विश्वाला सांगितलं तर विश्वा त्या जयंतकडून पैसे उकळले तर काय होईल, मग मला पैसे कोण देणार. त्याच्यामुळे संतोष ठरवतो की मी स्वतःच हा सगळा प्लॅन जयंत पुढे एक्सपोज करतो. तर आता जयंत मात्र संतोषला भेटतो आणि जयंत संतोषला एकच गोष्ट म्हणतो, हे बघ संतोष दादा, तुला जे काय माहिती आहे ना ते तुझ्या मनातच राहू दे आणि तू एकदाच सांग तुला किती पैसे पाहिजे, तेवढे पैसे मी तुला देतो. आणि ह्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं हे विश्वा मात्र लांबून पाहत असतो आणि विश्वाला समजतं की ह्या दोघांमध्ये नेमकीच काही ना काही डील झालेली आहे. आणि संतोष चक्क आता जयंतकडे खूप सारे पैसे मागतो आणि जयंत त्या लग्न पार पडण्याच्या अगोदरच संतोषला खूप सारे पैसे देतो आणि ती पैशाची बॅग घेताना मात्र हे सगळं प्रकरण पाहत असतो विश्वा लपून. कारण की विश्वाला माहीत असतं की ह्या दोघांमध्ये नेमकी काही ना काही डील झालेली आहे आणि संतोषला ह्या जयंतबाबतचं कोणतं ना कोणतं भयानक मोठं सत्य माहीत आहे, पण तो मला सांगत नाही. तर आता पुढे एकीकडे तुम्ही पाहाल की जानू जयंतच्या प्रेमात आंधळी झालेली असते, तुम्हाला माहितीच आहे. पण जानूच्या कॉलेजमधले मित्रमैत्रिणी तिला भूतकाळ आठवून देण्याचा प्रयत्न करत असतात आणि जानूला काय काय गोष्टी आता आठवायला लागलेल्या असतात. आणि खास करून तुम्हाला माहीतच असेल की लक्ष्मीची सासूबाई म्हणजेच आता जानूची आजी आता ती हळूहळू बरी होत आलेली असते आणि तिला पण माहीत असतं की हा जयंत कानिटकर किती शातीर माणूस आहे ते. पण दुसरीकडे मात्र आता विश्वा फायनली आता संतोषला पकडतो आणि ती पैशाची बॅग हातातून ओढून घेतो आणि म्हणतो की ह्या बॅगमध्ये नेमकं काय आहे आणि तुझ्यामध्ये आणि त्या जयंतमध्ये काय बोलणं झालं संतोष दादा, मला सगळं सत्य समजलंच पाहिजे. तर संतोष म्हणतो की तुझा काय संबंध आहे, हा आमचा फॅमिली प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आमचा आम्ही बघून घेऊ, तू इथून निघून जा. तर त्यावेळेस मात्र विश्वा म्हणतो की आता नाही, आता मी कुठेही जाणार नाही, मला सत्य समजल्याशिवाय, नाही तर मी लक्ष्मी काकू आणि श्रीनिवास काकांना सगळं सत्य सांगून टाकेल. तर त्यावेळेस मात्र आता संतोष म्हणतो की ह्या विश्वाचं नेमकं करू तरी काय, कारण की ह्याला काय करायचं आहे आमच्या प्रॉब्लेममध्ये. तर फायनली आता संतोष रागाच्या भरामध्ये विश्वाला सांगून टाकतो की त्या जयंतचं मला एक सत्य माहीत आहे, त्याच्या बदल्यात मला त्याने एवढे पैसे दिले. आणि त्याच वेळेस मात्र विश्वाचे डोळे उघडतात आणि विश्वा म्हणतो की एवढे पैसे दिलेत म्हणजे सत्य पण खूप मोठा असेल ना. तर त्यावेळेस मात्र संतोष म्हणतो की तुला काय करायचं आहे, आता तुझा काही फायदा पण नाही मी तुला ते सत्य सांगून, त्याच्यामुळे दे विषय सोडून आणि तू ते लग्न एन्जॉय कर. तर हे सगळं बोलल्याच्यामुळे मात्र संतोषचं एवढं मोठं बोलणं ऐकल्याच्यानंतर विश्वा म्हणतो की मला ते सत्य समजलंच पाहिजे, कारण की तुला वाटेल तर याच्या दुपटीने मी पैसे देतो, पण मला ते सत्य कळालं पाहिजे, आपल्याला हे लग्न थांबवायचं आहे. तर हे सगळं प्रकरण ऐकल्याच्यानंतर मात्र संतोष विश्वाला सगळं सत्य सांगून टाकतो आणि त्याच्यानंतर विश्वाचे डोळे उघडतात. विश्वा रडतो, कारण की स्वतःच्या आईचा खून या जयंतने केला हे समजल्याच्यानंतर मात्र संतोषला विश्वा पैसे द्यायला तयार होतो, पण म्हणतो हे सगळं तू पोलिसांना सांगायचं. आणि मित्रांनो, त्याच लग्नामध्ये संतोषला आणि विश्वाच्या मदतीने आता त्या जयंत कानिटकरला आता त्या ठिकाणी पोलीस अटक करणार आहेत, जानू आणि सोबतच तुम्हाला माहितीच आहे त्या जयंतच्या लग्नामध्ये. आणि त्याच वेळेस मात्र हे प्रकरण सगळ्यांसमोर उघडकीस येणार आहे. तर संपूर्ण अपडेटमध्ये भेटूया, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका.